हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि सकाळची वेळ आहे. सकाळच्या इथे वाजलेले आहेत 10:30 आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी वैभवदादा गेला आहे त्याच्या शाळेमध्ये. आणि जोपर्यंत मुलं अंघोळी वगैरे करत नाहीत तोपर्यंत कपडे धुवायचं काम जे आहे ते असंच राहून जातं. त्यामुळं ना माझी बाकीची जी घरातली सगळी कामं असतात ना मॉर्निंगची, तर ती सगळी झालेली असतात. पण ना कपडे धुवायचं जे काम असतं त्याला भरपूर उशीर होतो मला. कारण की मुलांचं अंघोळी वगैरे झाल्या, सगळ्यांचं हे झालं तर मग कपडे धुता येतात ना, नाहीतर अर्धवट कपडे धुवायचं म्हणल्यावरती मग हे होतं. त्यामुळं ना मग मी काय करते, की जेव्हा माझी मॉर्निंगची सगळी कामं होतात ना, तेव्हा मी थोडंफार एडिटिंग करते मी. आणि म्हणजे वेळ वाया न घालवायचा. त्यामुळं ना मग जेवढा वेळ राहतो तेवढं मी एडिटिंग करते. आणि कधी-कधी तर असं होतं, की ना एकदा एडिटिंग करायला बसले, की मग नंतर ना उठणंच होत नाही लवकर आणि मग त्यामुळं ना भरपूर उशीर होतो कपडे धुवायला. आणि उशिरा कपडे धुतले, की मग थोडेफार कपडे जे आहेत ते संध्याकाळच्या टायमाला थोडंफार ओलसर राहतात. म्हणजे जे जाडे कपडे आहेत ते ओलसर राहतात. पण आजकाल काय होतं माहिती आहे का, आजकाल ना ऊन जे आहे ते एकदम वाढलं आहे. आता मला वाटतं ना उन्हाळा झाला सुरू आता. थंडीचे दिवस जे आहेत ते संपलेले आहेत आता. आणि डायरेक्टली थंडीचे दिवस संपले असं पण नाही म्हणता येणार. कारण की ना पहाटेच्या टायमाला ना भरपूर गार हवा असते इथे. म्हणजे जवळ-जवळ सकाळच्या 9 वाजेपर्यंत भरपूर गार हवा असते आणि त्यानंतर ना मग 9:30, 10, 10:30 ह्या टायमामध्ये ना एकदम कडाक्याचं ऊन असतं. आणि मग दुपारच्या टायमात तर मग काय विचारायलाच नको, एवढं भयंकर ऊन असतं दुपारच्या टायमाला तर. तर त्यामुळं ना म्हणजे वातावरणामध्ये थोडा बदल होतोय आणि त्यामुळं ना थोडंफार म्हणजे असं हे वाटतंय, कणकणी आल्यासारखी वाटते, आजारी पडल्यासारखं वाटतंय हे वातावरणामध्ये चेंज झाल्यामुळं. तर आता इथे झालेले आहेत. माझं हे जे लास्ट काम आहे कपडे धुवायचं हे झालेलं आहे. तर आता यानंतर ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं. कारण की आमच्या इथेच ना एक फ्लॅट घेणार आहेत. म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र आहेत, तर ते घेणार आहेत फ्लॅट. तर त्या फ्लॅटचा ना व्हिडिओ काढायचा होता मला आणि त्यामुळं मग मी तिकडं बाहेर जाणार आहे. आणि त्यानंतर ना आल्यावरती मग माझी दुपारची जी कामं असतात ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि आजचा ना पूर्ण दिवस माझा बिझीच असणार आहे. थोडा वेळ म्हणजे आराम भेटतो की नाही ते पण माहिती नाही मला. कारण की दळण वगैरे करायचं आहे आणि ज्वारीचं दळण संपलेलं आहे, गव्हाचं दळण संपलेलं आहे, आणि त्यानंतर ते चण्याची डाळ पण दळायला ठेवायची आहे. तर सगळं ना मला आज नीट करून ठेवावं लागेल. तर त्या अगोदर मी जाऊन येते तिकडे फ्लॅट बघायला. तर फ्रेंड्स, इथे साईजला तर ना हा फ्लॅट खूप मोठा दिसत होता आणि त्याची ना हॉलची बाल्कनी जी आहे ती पण खूप मोठी आहे. म्हणजे आमच्या फ्लॅटच्या बाल्कनी ज्या आहेत ते छोटे-छोटे आहेत. पण ही बाल्कनी ना खूप छान आहे, मोठी आहे. आणि असाच फ्लॅट त्यांना पाहिजे होता त्या काकांना. तर आता हा व्हिडिओ मी त्यांना बनवून पाठवला ना, मग त्यांना ते यायचं की नाही ते डिसाईड करतील. बाकी एवढ्या लांब उगाचच फेरी मारण्यापेक्षा ना म्हणलं की त्यांना व्हिडिओ करून पाठवावा. तर हे आहे किचन आणि किचन म्हणजे आमच्यासारखंच आहे, सेम टू सेम. आणि त्याला ना पोटमाळा वगैरे पण आहे, बाल्कनी पण आहे किचनसाठी. तर हे बघा पोटमाळा. आणि त्यानंतर आता बघा ही बाल्कनी. तर फ्रंट साईडचा लुक आहे आणि त्यामुळं ना खूप छान वाटतं. ते बघा ती वाली ना बेडरूमची बाल्कनी आहे, किचनची बाल्कनी म्हणजे जॉईंट आहे बाल्कनी. आणि त्यानंतर हे आहे वॉशरूम आणि त्यानंतरनं दुसरं आहे टॉयलेट, इंडियन टॉयलेट आहे. आणि त्यानंतर आता आपण बेडरूम बघूया. तर हे बघा बेडरूम अशा पद्धतीचा आहे. म्हणजे खूप मोठा फ्लॅट आहे, 1 BHKचा आहे पण खूप मोठा फ्लॅट आहे. आणि प्लस पॉईंट हे आहे की ना हा फ्रंट साईडचा फ्लॅट आहे, म्हणजे ना रोडच्या बरोबर समोरचा. तर हे बघा बाल्कनी आणि हा आहे मेन रोड. तर हा रोड ना पुढे जाऊन खूप मोठा रोड बनणार आहे. तर
त्यासाठी त्या काकांना दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ काढला होता, पण तुमच्यासोबत पण मी शेअर केला हा व्हिडिओ. आणि तिकडं ना ते फ्लॅट बघायला गेलो होतो, तर तिकडं नाही म्हणता 15 ते 20 मिनटं तिकडेच गेले माझे. आणि त्यानंतर मग घरी आले. घरी आल्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं दोघींनी, म्हणजे मी आणि अनुष्काने. तर आता मी जे काही जेवणाची भांडी होती ते म्हणजे भांडे काही जास्ती नव्हते, ताटच होती. तर बाकी आम्ही भाजी चपाती खाल्ली होती, त्यामुळं भांडे जास्ती नव्हते. तर आता जे काही ताटं वगैरे होती, वाट्या ताटं, तर ते मी पटकन घासून घेते. कारण की एक एक जर असं वॉश बेसिनमध्ये भांडे साठत गेले ना, तर मग संध्याकाळपर्यंत भांड्याचा ढीग लागत असतो. त्यामुळं ना थोडी थोडी भांडी होता होईल तेवढं घासत राहिली ना, तर मग आपल्याला जास्ती मेहनत केल्यासारखं पण वाटत नाही आणि आपलं वॉश बेसिन जे आहे ते पण स्वच्छ राहतं. तर मी ते भांडे वगैरे घासत होते, तेवढ्यात अनुताईने बाहेर स्वच्छ झाडू वगैरे मारून घेतलं. आणि तिचं एक असतं की माझा व्हिडिओ नको बनवू मम्मी, माझा व्हिडिओ नको बनवू, असं चालू असतं तिचं. त्यामुळं तिला ना व्हिडिओमध्ये जास्ती दिसायला नाही आवडत, म्हणून मी पण तिला काही जास्ती फोर्स नाही करत. आणि आता इथे ना दळणाचं काम जे आहे ते लगेच करून घेते मी, कारण की आज ना गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवार. तर शुक्रवारी ना आमच्या इथली चक्की बंद असते, त्यामुळं आजच लास्ट दिवस आहे दळून करण्याचा. आणि पीठ तर पूर्ण संपलेलं आहे, त्यामुळं आज हे महत्त्वाचं काम करावंच लागेल. तर मी ना दळणं वगैरे सगळे घेतली, गहू ज्वारी सगळे एकत्र करून ठेवलं. पण ना ऊन भरपूर होतं बाल्कनीमध्ये, आणि एवढ्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये बाल्कनीमध्ये दळण करत बसणं हे थोडंसं मला हे वाटलं. कारण की मला उन्हाचा भरपूर त्रास होतो. मला थोडंसं जरी डोक्याला ऊन लागलं ना, तर डोकं दुखायला चालू होतं. म्हणजे माझं डोकं ना जेव्हा डिलिव्हरी झाली होती ना, तेव्हापासूनचं माझं डोकं ना एकदम हलकं झाल्यासारखं झालं आहे. म्हणजे ना काही सहन होत नाही, थोडंसं ऊन लागलेलं सहन होत नाही, किंवा डोक्याला धक्का लागलेला सहन होत नाही. आणि त्याचं सोनोग्राफी आणि CT स्कॅन वगैरे सगळं केलेलं आहे, पण ना त्याच्यात काहीच रिपोर्टमध्ये काहीच येत नाही, नॉर्मल येतं. पण डोक्याचा त्रास आहे मला, त्यामुळं ना मी होता होईल तेवढं स्वतःला हे करते. तर उन्हामध्ये मग दळण साफ करण्यापेक्षा म्हणलं की थोडंसं सावली येईपर्यंत वाट बघावी. आणि तोपर्यंत माझं ना हे काम राहिलं होतं पेंडिंग. तर काल ॲक्च्युली अन्नूताईने स्वयंपाक केला होता, पण मी ना तिचं काम करायचं म्हणजे ठेवलं होतं. कारण की तिचं रोजचं काय असतं, झाडू मारायचं आणि कपड्याच्या घड्या करून ठेवायचं, हे तिचं काम असतं. पण काल तिने स्वयंपाक केला होता संध्याकाळच्या टायमाला, त्यामुळं मग हे कपड्याच्या घड्या वगैरे करणं हे काम राहून गेलं होतं. तर तिने ना असंच ठेवलं होतं स्टँडवरती सगळे कपडे हे करून. तर मी आत्ता ते सगळे कपडे स्टँडवरचे पण काढले. झालं तर जेवढं काही कपड्याचा ढीग होता ते सगळे कपडे ना मी घड्या करून कपाटामध्ये ठेवून दिले. आणि त्यानंतर बाहेर बाल्कनीमध्ये बघितले तर जेवढे काही हलके हलके कपडे होते ना, म्हणजे शर्ट किंवा असं फ्रॉक वगैरे जे काही हलके हलके होते ना, ते सगळे कपडे सुकले होते. कारण ऊनच एवढं कडाक्याचं होतं, तर सगळे कपडे सुकले होते. तर मी म्हणलं मग आता संध्याकाळपर्यंत कुठं वाट बघत बसायची. जेवढे जाड कपडे होते, जे थोडेफार ओले होते, तेच फक्त रशीवरती ठेवून दिले. आणि बाकी कडक सुकलेले कपडे जे आहेत ते सगळे मी घड्या घालून पुन्हा ठेवून दिले. कारण की ना उन्हामध्ये विनाकारण कपडे जर ठेवले ना, तर त्याचा कलर वगैरे उडत असतो कपड्यांचा. त्यामुळं पटकन कपड्यांच्या घड्या घालून मी कपाटामध्ये ठेवून दिले सगळेच कपडे. थोडेफार 2-3 आता रशीवरती कपडे आहेत बाहेर, ते संध्याकाळी ठेवता येतील. आणि त्यानंतर ना मग इथे बघा बाल्कनीमध्ये थोडंसं काय म्हणजे चांगलं सावली आलेली आहे. तर मी आता करते दळण करण्याची सुरुवात. तर गहू ज्वारी आणि चण्याची डाळ नीट करायची होती मला. तर ना जी थोडीशी जुनी ज्वारी आहे ना, त्याच्यामध्ये ना थोडेसे मिसकिडे झालेले आहेत. तर ते मेन नीट करणं हे गरजेचं आहे. बाकी हे आत्ता माठमधून आलेले गहू वगैरे आहेत ना, याच्यामध्ये काही जास्ती काहीच घाण नसते. म्हणजे एकदम स्वच्छ, आणि त्याला नीट करायची पण गरज नाही त्या गव्हाला, एवढे स्वच्छ गहू होते. तरी पण म्हणलं एखादा दुसरा काही खडा किंवा काही कचरा वगैरे आपण म्हणजे असं डायरेक्टली डोळे झाकून हे करू शकत नाही ना, दळण ठेवू शकत नाही. त्यामुळं थोडंसं चेक करून आणि नीट करून दळण करून ठेवावं असं विचार केले. आणि गहू साफ करायचं काय काम पटकन झालं. पण आता हे जे ज्वारी आहे ती थोडीशी जुनी आहे आणि त्याच्यामध्ये मिसकिडे झालेले आहेत. त्यामुळं ना मग मी काय केलं, हे मोठं ताट जे आहे पीठ मळायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं. कारण की असं जर आपण डायरेक्टली चाळलं ना,
काही गहू ज्वारी मिसकिडे असल्यावरती असं जर डायरेक्ट चाळले ना तर पूर्ण घरामध्ये मिसकिडे होऊ शकतात. त्यामुळं ना असं नाही डायरेक्टली चाळायचं. तर याला ना अशा प्रकारे मोठ्या ताटात एखाद्या पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर ना असं चाळायचं. म्हणजे जे काही मिसकिडे वगैरे असतात ना ते डायरेक्टली त्या पाण्यामध्ये पडतात आणि मग ते इकडे तिकडे पसरत नाहीत, ते मरून जातात मिसकिडे. तर दळण वगैरे सगळं स्वच्छ साफ करून ठेवलं आणि त्यानंतर आता मी म्हणलं की स्वयंपाकाला सुरुवात करावी, म्हणून मी आली होती किचनमध्ये. तर इथे ना डाळ भातासाठी कुकर लावायचा होता आणि त्यानंतर ना भाजी आणि चपाती वगैरे बनवायची होती. तर भाजी काय बनवायची हे प्रश्न पडला होता मला. आणि त्यामुळं ना मग मी काय केलं की कुकर लावला आणि साहेबांना फोन केला आणि साहेब सांगितलं की काहीतरी भाजी वगैरे घेऊन या काहीतरी. पण साहेब बोलले की काही भाजी चपाती वगैरे बनवायची गरज नाही, कारण संध्याकाळचं जे जेवण आहे ते रोजचं ना थोडंसं हलकं फुलकंच जेवण करत जा. म्हणजे डाळ भात किंवा खिचडी वगैरे अशा टाईपचं संध्याकाळचं जे रात्रीचं जेवण असतं ते करायचं. कारण की दिवसभर ते भाजी चपाती वगैरे खाल्ल्यामुळं ना ते बोलले की मग चपाती आणि भाकरी वगैरे खाल्ल्यामुळं ना वजन जास्ती वाढतं असं त्यांना आता माहिती नाही कुठून कळालं. पण ते त्यांनी ना पूर्ण असं मनाई केली की भाजी चपाती नको बनवू म्हणून. म्हणून मग आता मी तर ऑलरेडी कुकर लावलेला होता. तर छोट्या छोट्या डब्यामध्ये मी डाळ आणि भात शिजवलं होतं, कारण की मला चपात्या बनवायच्या होत्या एक्स्ट्रा त्यामुळं. पण साहेबांनी आता नको म्हणून सांगितलं. मग आता मला ना भात जो आहे तो भात थोडासा अजून एखाद्या टोपामध्ये शिजवून घ्यावा लागेल. फक्त डाळ आणि भातच करायचं आहे. त्यांना हिरव्या मिरचीची डाळ करायला सांगितली होती मला. त्यामुळं आता इथे मी ना मिरच्या वगैरे कट करून घेतल्या, कढीपत्ता वगैरे घेतला आहे ताटामध्ये. आणि आता इथे ना मी कटपॅडचा यूज केलेला नाही, कारण की अन्नूताई ओरडते. म्हणजे ना प्लास्टिकचं कटपॅड आहे ना ते माझं, त्यामुळं ती बोलते की प्लास्टिकचं कटपॅड जे आहे ते यूज नको करू, ते आपल्यासाठी चांगलं नसतं. आणि तिने ना डायरेक्टली ते कटपॅड जे आहे ते किचनच्या खाली एकदम ह्याच्यामध्ये अडचणीमध्ये ठेवून दिलं, कारण की मी नेहमी तेच वापरत होते त्यामुळं. मग आता ना मी आजकाल हे चालू केलं की ताटामध्ये काही भाजी असेल तर ते ताटामध्ये कट करायची. तर जोपर्यंत मी ना स्टीलचं कटपॅड नाही मागवत ना तोपर्यंत असं ताटामध्येच कट करेन. आणि आता इथे कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ भात व्यवस्थित शिजलेला आहे. तर मी ना रोज कुकरचाच यूज करत असते. डाळ भात बनवायचा असेल किंवा काही बनवायचं असेल, बिर्याणी बनवायची असेल, मी जास्तीत जास्त ना स्वयंपाक करताना कुकरचा यूज करत असते. त्यामुळं ना गॅसची भरपूर बचत होत असते. तर आता इथे भात जो आहे तो थोडासा ओव्हरफुल झाला होता. तर म्हणजे कुकरमध्ये नाही सांडला, पण थोडंसं डब्याला अवतीभोवती चिटकलेलं आहे. तर आता ना डाळ जी आहे ती डाळ पण एकदम मऊसूत शिजून होते. म्हणजे त्याला ना जास्ती घरटायची गरज नाही पडत. एकदम मऊ अशी डाळ आहे. लातूर तूर डाळ असे त्या डाळीचं नाव आहे, ते आम्ही वापरतो. तर आता डाळीला फोडणी द्यायचं काम बाकी आहे माझं. तर आज ना मी काहीतरी भाजीची रेसिपी दाखवावी म्हणून विचार केला होता, पण ना आता भाजीची रेसिपी नाही दाखवू शकत. त्यामुळं मग मी डाळ कशी बनवते हेच मी दाखवणार आहे. तर ना इथे तेल गरम केलं, त्यानंतर इथे जिरे टाकले. राई संपली होती माझ्याकडे, त्यामुळे जिरे टाकले. जिरे तळतळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना ठेचलेला जो लसूण आहे तो लसूण टाकला. 8 ते 10 पाकळ्या होत्या लसणाच्या, ठेचून घेतल्या होत्या बेलण्याने आणि ते टाकल्या. त्यानंतर याला ना थोडंसं असं लालसर होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर याच्यात कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता हे टाकून घेतला. आणि आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्येच टाकायचे आहे हळद आणि चवीपुरतं मीठ. कारण की हळद ना असं तेलामध्ये आपण टाकली ना तर डाळीला ना जरा चांगलाच कलर येतो, छान एकदम कलर येतो. आणि हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे जी घरटलेली डाळ आहे ना ती याच्यामध्ये ॲड केली. आणि आमच्या इथे ना डाळ वेगळी पाणी वेगळं असं झालेलं ते अजिबात आवडत नाही, खास करून वैभूला आणि वैभूच्या पप्पाला. त्यामुळं ना सगळं एकदम डाळ जी आहे ती एकदम मऊसूत शिजली पाहिजे आणि एकदम गाळ अशी शिजली पाहिजे आणि पाणी जास्ती नसलं पाहिजे त्याच्यामध्ये, अशी डाळ त्यांना आवडते. तर आता वैभूदादाची तयारी झालेली होती, त्याला ट्युशनला जायचं होतं आणि खास करून ना त्याच्यासाठीच मला लवकर स्वयंपाक करावा लागत असतो संध्याकाळचा. बाकी साहेब तर 6-6:30पर्यंत येतात, पण वैभूदादा 6 वाजेपर्यंत ट्युशनला जातो ना, त्यामुळं थोडंफार काहीतरी खाऊन गेलं ना तर मग मला पण थोडंसं शांती वाटते मनाला, की बाबा थोडंफार खाल्लं आहे त्याने काहीतरी असं वाटतं.
तर आता सगळं झाल्याच्या नंतर मग थोडासा 1 कपभर चहा बनवावा म्हटलं अद्रकवाला, कारण की आता स्वयंपाक तर काय दुसरा बनवायचा नव्हता. त्यामुळे मग पटकन एखादा कप चहा करून घेतले मी इथे. वा बॉडी बिल्डर. अरे डेंजर माणूस आहे तू. अरे खाली जायचं आहे पार्किंगमध्ये. असू दे एक राहू दे, तू तर लगेच येणार आहेस. दरवाजा बंद करे. जी नको ती उगत आणते ती. हे आडीची वस्तू असते ही. हे कोण आणते असं? हे कोण आणते? अय्या कुठला? वा मी पण काय विचारले कुठला दरा. काम नहीं, जबरदस्ती वाला रेट नहीं, होलसेल का रेट भारी आहे. 500 के 4, 500 के 4 नहीं. तर ते ना 500 रुपयाला 4 बेडशीट होते, पण त्याची क्वालिटी चांगली नव्हती. कारण की आम्ही ना एकदा नवी मुंबईवरून येताना आम्हाला पण दिसले होते 500चे 4 बेडशीट, पण त्याची ना क्वालिटी एकदम खराब होती. म्हणजे कलर वगैरे भरपूर जाण्याची शक्यता होती, त्यामुळं मग आम्ही ते घेतलं नाही. आणि आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळच्या 7 आणि चालू झालेलं आहे साहेबांचं जेवण. ते लवकरच जेवण वगैरे करतात आणि त्यानंतर शतपावली वगैरे करून त्यानंतर मग लवकरच झोपून जातात. म्हणजे 8:30 ते 9च्या आतमध्ये झोपून जातात. तर इथे ना म्हणजे स्वयंपाक करत असताना ना माझ्या डोळ्याला ना ते मिरची लागली, म्हणजे तिखट लागलं डोळ्याला. मी बंदच करून होते डोळे भरपूर वेळ झालं. तर एका डोळ्यालाच तिखट लागलं होतं. तर त्याला ना थोड्या वेळ असंच बंद करून ठेवते. त्यानंतर त्याचं जे हे असतं ना ते आपोआप कमी होईल. त्याला दुसरं काहीच करत नाही मी. कधीही मला असं तिखट लागलं ना तर डोळा शांतपणे बंद करूनच ठेवते भरपूर वेळ. त्यानंतर मग बराच वेळ झाला ना मग ते आपोआप कमी होतं. जे जळण असते ना ते आपोआप कमी होते. तर फ्रेंड्स इथे ना आम्ही आता जेव्हा दळण ठेवायला गेलो होतो ना तेव्हा येता भाजी पण घेऊन आलो डब्यासाठी सकाळच्या, आणि टोमॅटो पण संपले होते घरातले तर ते पण घेऊन आलो. आणि आता इथे ना सकाळच्या डब्याची तयारी चालू झालेली आहे. तर भाजी नीट करून ठेवते आता, म्हणजे सकाळी घाई गडबड होणार नाही. कारण की सकाळी भरपूर लवकर उठून मला डबा बनवावा लागतो. त्यामुळं आता मी हे भाजी निवडायचं काम जे आहे ते माझं चालू झालेलं आहे. तर फ्रेंड्स व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय. तुम्ही